नाही तर तुम्हाला असं वाटेल की आता आणि नवले सर बोलल्यानंतर आपण काय बोलायचं असाही प्रश्न राहू शकतो. पण मी थोडा स्वार्थी पण आहे. तुम्ही आता आलेले आहात, परत लवकर भेटत नाही, तर पुण्याची ALC लवकर येत नाही मीटिंगला. आज बड्या प्रयत्नाने आलेले आहेत. आता तर 3 वाजलेले, त्याच्यामुळे आता काय तुमच्यावर अत्याचार होत असेल मला लक्षात येतं आहे. तरी नवले सरांनी चांगलं एंगेजिंग ठेवलेलं आहे. मी एक 5-10 मिनटंच आपल्याशी बोलणार आहे आणि मग आपण आपल्या आजची ही सभा समाप्त करणार आहोत. तुमची आहे तयारी आहे का, हो का नाही? ठीक, मग झोपा तुम्ही आता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तयारी म्हणजे तुम्ही देऊन टाकलेली आहे की तुम्ही आता बोला, काही प्रॉब्लेम नाही. कारण तसंही आत्ता 4 वाजेपर्यंतचा वेळ आहे, त्याच्यामुळे चहा पिऊनच जाऊ, तेव्हा पण त्यांचं होऊन जाऊ द्या काय ते. पण मला असं वाटतं की सकाळपासून जे वेगवेगळे प्रेझेंटेशन झालेले आहेत आणि तुम्ही ते सगळं समजून घेताय ते फार चांगलं आहे. आणि त्याला जे काही मी म्हणेल की कळस जो गाठला गेला तो प्राध्यापक नवले सरांनी आपल्यासोबत संभाषण केलं. कारण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही किंवा आपला बिझनेस त्यांच्यासाठी फार वेगळा आहे, तरी त्यांनी ते समजून घेऊन थोडंसं कस्टमाइज करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही ह्या लोकांची स्किल असते. तुम्हाला लक्षात आलं असेल की हाही कंटेस्ट घेऊन त्यांना जे काही नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, याच्यातनं म्हणजे हे लोक का ग्रेट असतात याची एक तुम्हाला आयडिया इथं आलेली आहे. मी फक्त 1-2च मिनटात काही मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो, आणि मग आपण कन्क्लूड करणार आहोत. मी फक्त थोडक्यात समरी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण आज का भेटतो आहे आणि सगळेजण एकत्र पुणे साऊथ आणि नॉर्थ एकत्र का भेटतो आहे आणि का भेटण्याची गरज आहे. नवले सरांनी तर आपल्याला त्याचा एक मागचा पर्पज क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे की आपण काय पद्धतीने करायला पाहिजे. मी थोडक्यात काही मुद्दे सांगणार आहे की आपण आता आपलं हे जे मिशन डिजिटल क्युरिओसिटी आहे ते ह्या 3 भागांमध्ये ठेवलेलं आहे. याची तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना की आता व्हेकेशनच्या ऐवजी आपण समर बोलणार आहोत. आता जस्ट आपला मान्सून संपलेला आहे. पहिल्यांदा हा प्रयोग यावर्षी आपण केलेला आहे आणि आता विंटरकडे चाललो आहे मित्रांनो. आणि मला असं वाटतं की विंटर म्हटलं की त्याच्यामध्ये हे 4 महिने महत्त्वाचे आहेत आणि एका व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं आणि एक एंटरप्रेनर म्हणून आपण हे 4 महिने हातातनं अजिबात जाऊ देऊ नये. कारण आपली इन्व्हेस्टमेंट ही जसं सर म्हटलं इट्स अ 24/7 फॉर 365 डेज आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. नाही तर तुमच्या मनामध्ये आत्तापासून परत व्हेकेशनचे विचार चालू झालेले असतील. तर माझी तुम्हाला विनंती राहील की 2 महत्त्वाच्या बॅचेस आत्ता आपल्यासमोर आहेत. एक नोव्हेंबर बॅच आहे, एक जानेवारी बॅच आहे. रिन्युअलच्या विचाराने बॉकडाऊन होऊन बिझनेसकडे बघू नका. त्याच्यापेक्षा वर्षभर बिझनेस, लाँग टर्म बिझनेस कसा करायचा त्या दृष्टिकोनातनं ह्या नोव्हेंबर बॅचमध्ये आपल्याला काय करायचं आहे, किती प्रवेश करायचे आहेत, जानेवारीमध्ये किती करायचे, याचा सगळ्यांनी विचार करून प्लॅनिंग करायला पाहिजे. मगाशी नटराज सरांनी सगळं प्रेझेंटेशन दाखवत असताना माझ्या मनात असेच कल्पना येत होत्या की काही दिवसानंतर आपल्याला AI सगळे प्रवेश करून देईल, मग काही टेन्शनच राहणार नाही. पण थोड्या वेळा हाही विचार आला ते सगळं व्हर्च्युअल राहील, पैसे तर काही येणारच नाही अकाउंटमध्ये, असंही नको व्हायला. ते काम आपल्यालाच करावं लागणार आहे, याचीही तुम्हाला मी आठवण करून देतो. नाही तर तुम्हाला असं वाटेल की डान्सचा माणूस चेंज होऊ शकतो, तर आत्ता किती 70 कमी पडत आहे का, व्हर्च्युअली 70 ॲड होईल असं काही होणार नाही बरं का. मी तुम्हाला अगदी पहिलं सांगून ठेवतो आहे. विशेष प्रयत्न पुढच्या 2 महिने आपल्याला करावे लागणार मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे. त्याच्यामुळे प्लीज कोणीही आता झोपू नये. म्हणजे मनाने, फिजिकली झोप गरजेची आहे, पण मनाने आपला जो ध्यास आहे की आपल्याला अचीव्ह करायचं आहे त्याच्यासाठी आपण आता प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून विंटरकडे लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो. कारण आपण कधी समरवर भरशावर राहिलो, तुम्हाला मागच्या मीटिंगला मी सांगितलेलं आहे, टेम्परेचर इज ग्रोईंग लाईक एनिथिंग. विद्यार्थ्यांची किती इच्छा असेल, तुमची किती इच्छा असेल, तरी एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्याला कदाचित हे करू देणार नाही. उद्या कलेक्टरचं पत्र पण निघू शकतं की बाबा 9 ते 6 बाहेर पडायचं नाही एप्रिल आणि मेमध्ये, कारण लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती येणाऱ्या 2 ते 3 वर्षात लागू शकते. सरांनी पॉझिटिव्ह बोलले म्हणून मी निगेटिव्ह बोलत नाही बरं का. मी फक्त त्याच्यामध्ये साऊंड करतो आहे की काय पुढे घडू शकतो. त्याच्यामुळे आपण वाईजली जाण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी माझी विनंती राहील की लेट अस फोकस ऑन दिस मान्सून अँड विंटर. समरवर सगळं आपलं पूर्ण एकाच याच्यावर ठेवू नये.
फाउंडेशनबद्दल तुम्ही बघताच आहात सध्या काय परिस्थिती आहे आणि तो ग्रो होत जाणारा बिझनेस आहे. म्हणजे जो 10वी नंतर आपल्याकडे येणारा विद्यार्थी आणि समरमध्ये येणारा या दोन्हींसाठी सध्या दुसरे चॅलेंजेस तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळी त्याच्यातनं मार्गसुद्धा काढावा लागणार. त्याच्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना लवकर किती टॅप करता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की MSCITमध्ये आत्ता जे गेल्याही क्वार्टरमध्ये आपण बोलतो आहे 8वी 9वी 7वी 8वी 9वीवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे मित्रांनो. कारण 10वी नंतर ते त्यांच्या करिअरकडेच जाणार आहेत आणि ते आपल्याकडे त्यांची किती इच्छा असेल तरी त्यांना कदाचित तो जो काही तयार झालेला बिझनेस मॉडेल आहे तो अलाउ करणार नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच त्यांना 7वी 8वी 9वीमध्ये टॅप करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आत्ता आपण किती प्रवेश करतो आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि प्रत्येक प्रवेश मित्रांनो हे डिफिकल्ट आहे, चॅलेंजिंग आहे, सोपं नाही आहे. कारण याच्याबद्दलचं कुठलंच ब्लूप्रिंट आपल्या हातात नाही. जसं 10वी नंतरचं प्रवेश आणि व्हॅकेशन हे जे समीकरण आहे गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये आपण तयार केलं आहे तसं आपल्याला याच्याकरता नवीन समीकरणं बनवावी लागणार आहेत. त्याच्यामुळे पहिला प्रवेश गेल्याशिवाय पुढचा 0-0 ॲड होणार नाही आहे आणि आपण आत्ता ते ॲड नाही केलं तर आपण फक्त समरवर राहिलो आणि समरमध्ये काही वेगळे गोष्टी झाल्या तर कदाचित मग आपण एकमेकांना फक्त दोष देत बसू. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की दिस इज द राईट टाईम टू रिअलाइन एव्हरीथिंग आणि आत्ता आपण फोकस करूया मित्रांनो. त्याच्यामुळे ते करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही करतो आहे MSCITचं कंप्लीट रिपोजिशनिंग करतो आहे मित्रांनो. गेल्या 20 वर्षामध्ये आपणच ठरवून त्या गोष्टी केलेल्या त्याचा सगळ्या बदलतो आहे. कारण MSCITमुळे आता पुढे काय घडणार आहे, त्याच्या ॲबिलिटीज काय तयार होणार आहेत, त्याच्यातनं मला काय वेगळं सक्षमता येणार आहे त्याच्याबद्दल आता आम्ही जाहिराती तयार करतो आहे, त्या पद्धतीने कंटेंट तयार करतो आहे, त्या पद्धतीने ॲप्रोच असणार आहे. तुम्ही रिजनल मीटिंगमध्ये बघा तुम्हाला एक कम्प्लिटली नवीन अवतार MSCITचा दिसणार आहे जेणेकरून आपल्याला ह्या नवीन जनरेशनला कधी कनेक्ट करायचं असेल तर त्या ॲबिलिटीज आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर एका वेगळ्या पद्धतीने घेऊन जायला लागणार आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हालाही विनंती आहे की काउन्सिलिंग ॲप्रोचमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. सरांनी आत्ता तेच सांगितलं, सकाळपासून आपण तेच बोलतो आहे, AI चा वापर प्रभावीपणे करताच यावा लागणार मित्रांनो. आणि AI हे जे काही रिव्हॉल्युशन आत्ता चालू आहे ना मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ह्युमन सिव्हिलायझेशनमध्ये एवढा मोठा बदल झालेला नाही आहे जेवढा आत्ता ह्या 5 वर्षात होतो आहे. तुम्ही पूर्ण हिस्ट्री काढून बघा आणि हा बदल इतक्या जोरामध्ये येणार आहे. अजूनही मी सांगेल की तो अजून बॅक साईडला चालू आहे, आपल्याला अजून त्याच्यातलं काहीच दिसलेलं नाही मित्रांनो. परंतु ही जबरदस्त सुनामी येणार आहे. आपण त्याच्यावर स्वार झालो तर टिकून राहू, नाहीतर ही सुनामी आपल्याला म्हणजे वेगळ्या पद्धतीने घेऊन जाणार. त्याच्यामुळे AI बद्दलचं अवेअरनेस बिल्ड करणं ही तुमच्या हातातली सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे 2001मध्ये तुम्ही जसं अवेअरनेस तयार केला ITचं आणि IT लिटरसी स्प्रेड केली, तसं आता ITचं ही लिटरसी एका वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत घेऊन जावं लागणार आहे. कारण AIमुळे मित्रांनो दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे असं दुधारी टूल आहे, हे टूल पण आहे आणि हे शस्त्र पण आहे. चांगला वापर केला तर चांगलं होणार आहे आणि शस्त्र तुम्हाला माहिती आहे काहीतरी विध्वंसक गोष्टी करतो. कारण हळूहळू काय मी म्हणेल की हे आपलं माइंड हॅक करतो आहे आणि इस्पेशली नवीन जनरेशनला ते विळखा घालत आहेत. त्यामुळे AIचा हा जो काही चांगली बाजू आणि त्याची वाईट बाजू लोकांना समोर ठेवणं, पालकांसमोर ठेवणं आणि त्याच्यावर कसा वापर करणं हे कधी आपण नाही सांगितलं तर काही दिवसानंतर आपण कम्प्लिटली हॅक होऊ आणि आपणसुद्धा त्याच्यातनं दूर राहणार नाही मित्रांनो. कारण आत्तासुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग हे सगळं रेकॉर्ड होतं आहे, ते अपलोड होतं आहे. आपल्याला समज आहे की आपल्या मोबाईलमधनं फोटो निघत नाही, दर मिनिटाला एक फोटो काढला जातो आणि तो अपलोड होतो. आपण फक्त म्हणत असतो की बाबा माझा मोबाईल बंद आहे, तसं काही नाही आहे. त्याच्यामुळे आपले सगळे फूटप्रिंट्स हे कॅप्चर होत आहेत आणि आपल्याला आपण एवढं माहिती नाही तेवढं त्यांना माहिती मित्रांनो. त्याच्यामुळे आपली लाईफ आता प्रायव्हेट राहिलेली नाही आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगून देतो. आणि AIमुळे त्याच्यावर असे मॉडेल येणार आहेत की आपण ते इमॅजिनेशन पण करू शकत नाही. त्याच्यामुळे याच्यापासून आपलं संरक्षण करायचं असेल, कारण AIचा बेनिफिट पण आहे. कारण बेनिफिट म्हणजे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कोरोनामधली व्हॅक्सिन दिस इज द बिगेस्ट गिफ्ट ऑन ह्युमन सिव्हिलायझेशन की जी AIने दिलेली आहे. AI राहिलं नसतं तर 6 महिन्यात कुठलीच व्हॅक्सिन तयार होत नाही, जी AIमुळे तयार झाली आणि आपण सगळेजण आज इथं बसलेलो आहोत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील
की हे जे काही घडतं आहे ना, हे लोकांसमोर आपण सिस्टमॅटिकली घेऊन गेलं पाहिजे आणि पालकांना विश्वासात घेऊन त्यांना पटवून सांगितलं पाहिजे की AI मुळे काय बदल घडत आहे मित्रांनो. नाहीतर काही दिवसानंतर तुम्ही इथं बसलेला असाल पण तुमच्यावर अजिबात कंट्रोल राहणार नाही. समबडी विल ॲक्सेस एव्हरीथिंग. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर तुम्ही बघितलं असेल 15 दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर बॉम्ब अटॅक झाला बघा. पेजर अशी गोष्ट आहे की ती इतक्या सहजासहजी तुम्ही हॅकच करू शकत नाही, कारण ती फार म्हणजे रिमोटली असते. त्याला हॅक करू शकून त्याच्यात बॉम्बस्फोट घडवण्यात आले. तर आपण तर आता रोज जिवंत बॉम्ब आपल्या हातात कॅरी करत आहोत. कधीही याचा स्फोट एका सेकंदामध्ये घडून आणू शकतो, एवढी पॉवर आता आलेली आहे. म्हणजे वी आर सिटिंग ऑन अ व्होल्कॅनो असं मी तुम्हाला म्हणतोय बरं का. इट्स अ व्हेरी डेंजरस थिंग. आणि ही जी इंस्टाग्राममुळे 30 सेकंडची जनरेशन तयार होते ना, इट इज व्हेरी डेंजरस. त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना त्याचा चांगला वापर कसा आहे शिकवण्यासाठीची सुवर्ण संधी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगतोय. म्हणून AI बरोबर पार्टनरशिप कशी करा आणि सायबर सिक्युरिटीबद्दल, म्हणजे AI आणि सायबर सिक्युरिटी हे 2 असे पिलर आहे मित्रांनो की ज्याला समोर घेऊन जाऊन पुण्यामध्ये, कारण सगळ्यात ग्लोबलाइज सिटी पूर्ण इंडियामध्ये पुणे झालेली आहे. त्याच्यामुळे इथं एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर जाण्याची गरज आहे. कारण जसं सर म्हटले की फक्त लोकांना अवेअरनेस आहे वरचं, परंतु आत सगळे फसवले जात आहेत. पुण्यात तुम्ही अजूनही बघा, रोजच्या हजारो केसेस घडत आहेत. पुण्यातले प्रोफेशनल्स हे सायबर सिक्युरिटीच्या अटॅकला बळी पडत आहेत. कालच बघा न्यूजमध्ये आलं की 5,000 कोटी रुपये ज्या एका संस्थेने डिजिटल अरेस्टमार्फत कमवले आणि फ्रॉड केलं ते पकडले गेले. म्हणजे 5,000 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी लोकांकडनं लुबाडले, जस्ट डिजिटल अरेस्ट या एका संकल्पनेमागे. म्हणजे काय पद्धतीने सायबर गुन्हे घडत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्या लेवलला जाणार आहे याच्यापासून काही संरक्षण करायचं असेल तर MSCIT असं कधी आपण पोझिशनिंग केलं तर प्रत्येकाला आता करण्याची गरज आहे मित्रांनो. कारण एव्हरीबडी इज अंडर थ्रेट. त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी आणि AI बद्दल तुम्ही थोडं समजून घ्या. आम्ही तुम्हाला सुंदर प्रेझेंटेशन दिलेले आहेत, ते तुम्ही पालकांसमोर, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर मांडा, विद्यार्थ्यांसमोर मांडा. म्हणजे एक नवीन डेफिनेशन ही तयार होईल आणि त्याच्यातनं आपल्याला काही भवितव्य मित्रांनो. समजा आपण वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आणि हे असं बोलत राहिलो तर ते आपल्याला चंद्रावरनं आल्यासारखं समजतील लोक आता याच्या पुढे, की हे काहीतरी वेगळंच बोलताय, याची काही गरजच नाही आहे. त्याच्यामुळे बदललेल्या परिस्थितीमध्ये नवीन डेफिनेशन लोकांसमोर, त्यांना माहितीच नाही खरं म्हणजे, की काही लोकांना हेच माहिती नाही की त्यांच्याबरोबर असे गुन्हे घडत आहेत मित्रांनो. आणि तुम्ही आणि मी त्याच्यापासून काही हे नाही, कारण ते माइंड हॅक करण्याबरोबर आपल्याला ते हिप्नोटाईज करतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून OTP सांगून देतात. त्याच्यामुळे किती स्मार्ट असेल तरी त्याला काही अर्थ नाही अनलेस त्याला माहिती नसेल. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की प्लीज याच्या ह्या 2 गोष्टींवर फोकस करा. आणि सगळ्यात एमर्जिंग फील्ड जी भारतात घडते, जी गेल्या 10 वर्षात तयार झालेली आहे, ते म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, DPI. मित्रांनो, भारत हा सध्या जगातला सगळ्यात 1 नंबरचा देश आहे DPIमध्ये. कारण मोबाईल क्रांती असेल, आधार असेल, जनधन अकाउंट असतील आणि त्याच्यावरनं झालेली UPI क्रांती. आणि सरांनी त्याचं एक्झाम्पल दिलं की आता आपल्या पुण्याच्या सिग्नलवर सुद्धा भिकारी आता कॅश घ्यायला तयार नाही, तो QR कोड समोर करतो, ट्रान्सफर करा म्हणतो. बरोबर आहे. इथपर्यंत UPIचं हे जे काही झालं मित्रांनो, प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा अजूनही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अशा यंत्रणा नाही आहे. यू गो इन एनी डेव्हलप्ड कंट्रीज. पण जे भारतामध्ये गल्ली गल्लीमध्ये घडतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अल्टिमेटली सर्व्हिसेस याच्यावर तयार होणार आहे. कारण आपला बॅकबोन जबरदस्त तयार झालेला आहे. आता याच्यात आपल्याला काय अपॉर्च्युनिटी मित्रांनो, कारण याच्यामध्ये जे नवीन मॉडेल तयार होत आहेत ना, म्हणजे आता युनिव्हर्सल लेंडिंग सिस्टीम ULS, एवढं फक्त तुम्ही गुगलमध्ये जाताना सर्च करा. आत्ता जेवढे भारतामध्ये व्यवहार होतात लेंडिंगचे, त्याला एक युनिफाईड सिस्टीम आणली जाणार आहे. आणि तो एक मेजर, जसं आधार ही एक क्रांती होती तशी UPI एक क्रांती होती, तशी आता ULS एक क्रांती होणार आहे. तुमच्या डोळ्यात देखत पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये ही अनफोल्ड होणार आहे. आणि याच्यामध्ये एक लाखो वेगवेगळे जॉब नवीन तयार होणार आहे आणि नवीन स्किल्स लोकांना शिकावे लागणार आहे. आणि अशा सगळ्या 10 वर्षात पुढे लागणाऱ्या स्किल्सचा विचार करून आपण MSCIT किंवा वेगवेगळ्या कोर्समध्ये त्या इंटिग्रेट करत चाललेलो आहे. कारण लोकांच्या बदललेल्या गरजा आपण त्याच्यामध्ये इंटिग्रेट करतो आहे. म्हणजे तुमच्या मनात जी भीती असेल की लोकांना MSCIT करायची गरज नाही आहे कारण आता त्यांना सगळं येतं, तर मी म्हणेल की आपण 1% विचार करतो आहे. ज्या वेगळ्या संधी मित्रांनो तयार होत आहेत आणि स्वतः सावंत सर
आफ्टर त्यांची 60 वर्षानंतर ते MD पदावरनं हे झालं, कारण 60 वर्ष झाले, तेव्हापासून ते रोज 14 तास फक्त काम करतात, कारण ते 10 वर्षाचं पुढचं त्यांचं व्हिजन डॉक्युमेंट आहे. आणि ते जे काही बांधतायत त्याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की DPI ही नेक्स्ट रिव्हॉल्युशन आहे. याच्यामध्ये लोकांना नवीन स्किल शिकावे लागणार आहे आणि ज्याच्यात ते तुमच्याकडे येणार आहे शिकायला. त्याच्यामुळे तुम्ही असं समजून घेऊ नका की बाबा आता लोकांना शिकायची गरज नाही आहे. आणि जसं सर म्हटलं की काही डाऊन्स येतात, इट्स गुड फॉर हेल्थ, कारण आपल्यामध्ये पण अँटीबॉडीज तयार होतात, आपणही शिकतो आणि अजून नवीन आव्हानांना तयार हे 1-2 वर्ष आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. चांगली गोष्ट मी म्हणेल, पॉझिटिव्ह घेऊयात आणि एक हनुमान उडी घेऊयात. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर नंतर सरांनी बघा तुम्हाला 2019च्या मीटिंगमध्ये म्हटले असतील की इंडियन डायस्पोरा, कदाचित तुम्ही हा शब्द नंतर विसरून गेला की मला माहिती नाही. म्हणजे भारतातल्या लोकांनी बाहेर जाण्याचं प्रमाण हे पुढच्या 7 ते 8 वर्षामध्ये 10 कोटी लोक बाहेर जाणार आहेत. आणि हे कासाठी जाणार आहे, कारण जगामध्ये जी काही लोकांना मॅनपॉवर पाहिजे, शिकलेली पण आणि डिजिटली सक्षम पण, अशी मॅनपॉवर लागणार आहे मित्रांनो. तुम्ही बघा आत्तासुद्धा जर्मनीने 2.5 लाख लोकांना रिक्रुटमेंट करतायत आणि महाराष्ट्रामध्ये करतायत. म्हणजे ही जस्ट सुरुवात आहे. त्याच्यामुळे याला लागणाऱ्या स्किल्स शिकण्यासाठी ते कुठं येणार आहे, तर आपल्याच केंद्रात येणार आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की लेटस फोकस आपल्या बिझनेसवर करूयात, कारण ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो, ह्याच्यातनं जबरदस्त फुटफॉल आपल्याकडे येणार आहे आणि अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स स्किल्स शिकण्यासाठी यांची गरज पडणार आहे. आणि कम्प्युटेशनल थिंकिंग हा त्याच्यातला धागा असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे किंवा तुमच्या टीममध्ये आता प्रोग्रामिंगबद्दलचं कोणीतरी बोलणारं पाहिजेच, कारण त्याच्याशिवाय आता नवीन जनरेशनला ते भावणार नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही विचार करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे प्रमोशन ॲप्रोच बदलायला पाहिजे. जसं नटराज सरांनी सांगितलं की शाळेच्या मुलांना कनेक्ट करण्यासाठी AR, VR, MR, XR ह्या सगळ्या किट्सचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे ह्या बॅट अशा आलेल्या आहेत किंवा त्याच्यातनं अशा पद्धतीने हे केंद्र, एका ग्रामीण भागातल्या एका केंद्राचं ॲक्च्युअल केस स्टडी मी तुम्हाला दाखवतो आहे की त्यांनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, त्या शिकल्या, त्याचा वापर करतायत आणि त्याच्यातनं ते फुटफॉल जनरेट करतायत. मग ते VR बॉक्स असेल, ड्रोन असेल, आणि मुलांना आल्यानंतर ते हा सगळा एक्सपिरियन्स देतात मित्रांनो. कार व्हील असेल, सेन्सर एक्सर असेल, हा तुम्हाला माहिती मित्रांनो की कशा पद्धतीने आता विद्यार्थ्यांना तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने व्हर्च्युअल रियालिटीचा अनुभव देऊ शकतात. नटराज सर त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये नेहमी याच्याविषयी बोलतात. त्याच्यामुळे चमत्कार दाखवल्याशिवाय आता नमस्कार होणार नाही. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आपल्या केंद्रामध्ये दाखवण्याची गरज आहे मित्रांनो. आणि हे महाग नाही आहे, प्लीज लक्षात घ्या. ह्या केंद्राने ह्या गोष्टी घेतल्या आणि गेल्या 3 महिन्यामध्ये ॲडिशनली 120 प्रवेश MSITच्या शाळेचे विद्यार्थ्यांचे केले आहेत. म्हणजे एखाद्या केंद्राने ठरवलं आणि व्यवस्थित नवीन ॲप्रोच घेतला तर काय होऊ शकतं. म्हणजे हिंगोलीमधल्या कळमनुरी तालुक्यामधले पाईकराव सर आहेत, त्यांनी स्वतः त्यांच्याकडे ह्या किट घेतल्या आणि एक वेगळा एक्सपिरियन्स ते मुलांना देत आहेत. कुठलाही विद्यार्थी आला ना की ते त्याला काउन्सिलिंग करत नाही, पहिले त्यांना हा अनुभव घ्यायला लावतात आणि मग याच्या मागे सांगतात हे कसं वर्क करतं आहे, मग तुला शिकायला पाहिजे की नाही, मग मी तुला समजून सांगतो. मित्रांनो, ही जी गोष्ट, आणि सगळ्याच गोष्टी विकत घ्या मी असं म्हणत नाही आहे, परंतु आपण बदललंच नाही परिस्थितीप्रमाणे तर कदाचित येणारे विद्यार्थीसुद्धा आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये येणार नाही. मी निगेटिव्ह साऊंड करत नाही, पण तुम्हाला जस्ट अलार्म करतो आहे की वी हॅव टू चेंज. आपण आपला फोकस बदलला नाही तर कस्टमर आपल्याकडे कदाचित येणार नाही, कारण त्यांच्या रिक्वायरमेंट्स ह्या वेगळ्या आहेत. असे वेगवेगळे होलोग्राम बॉक्स आलेले मित्रांनो, स्वस्त आहेत. जसं पहिले बॉक्स लावून नटराज सर दाखवायचे, आता मोबाईलवर समोर ठेवा आणि एक वेगळा एक्सपिरियन्स शाळेत जाऊन दाखवा, घरी दाखवा, कुठेही दाखवा, पालकांना दाखवा. एक वेगळंच एक्सपिरियन्स आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. बघा, म्हणजे हे फार गरजेचं आहे मित्रांनो, इस्पेशली 7वी, 8वी, 9वीच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यासाठी. त्याच्यामुळे त्या केंद्राने होलोग्राम ठेवलेले आहेत, डिजिटल स्टँडी आहे. आता पुण्यामध्ये आपल्याला मार्केटिंग परवडत नाही, त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की त्यांनी ही एक 5-6 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून टाकली. डिजी वॉकर, एक व्यक्ती रोज मार्केटमध्ये फिरतो त्यांची मार्केटिंग करत, त्याच्यातनं डिजिटल डिस्प्ले पण होतो आणि त्याच्यातनं ऑडिओ पण जातो, व्हिडिओ पण जातो. कारण बदललेल्या पुण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं प्रमोशन ॲप्रोच घ्यावं लागणार आहे. त्यांनी 3D प्रिंटर पण घेतलं आहे त्यांच्याकडे तर लेझर एनग्रेविंग मशीन पण आहे. आणि एवढंच काय मित्रांनो, आत्ता सगळ्यात लेटेस्ट टूल जे मार्केटमध्ये मेटाने आणलेलं आहे ते मेटा क्वेस्ट 3सुद्धा त्यांच्याकडे आहे. याच्यातनं अल्टिमेटली व्हर्च्युअल रियालिटीचा पूर्ण एक्सपिरियन्स घेता येतो. मी असं म्हणत नाही की या सगळ्या वस्तू विकत घ्या, परंतु ज्या स्वस्त आहेत,
ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यातनं अट्रॅक्शन तयार होईल. शाळेत गेलं, स्कूलमध्ये गेलं, इंग्लिश मिडियममध्ये गेलं की काहीतरी वेगळं दाखवलं पाहिजे, नाहीतर तेच तेच करत राहिलो तर तुम्हालाही बोर व्हायला लागलं. कारण तुमचंही आता 20 वर्ष या बिझनेसमध्ये झालेले आहेत, 40च्या वरती गेलेले आहेत. त्याच्यामुळे सरांनी जे आपल्याला मंत्र दिला आहे की 40 नंतर खरं माणूस पुढची झेप घेतो. आपण असा विचार नको करायला की आता 40 झाला, आता थोडे दिवस राहिले बाबा, असा विचार कोणी करू नये बरं का, अशी माझी आपल्याला विनंती राहील. त्याच्यामुळे पॅरेंट्स मीटिंगबद्दल सर बोलले. येणाऱ्या काळामध्ये शाळेचे प्रवेश घेऊन आणायचे असेल तर पॅरेंट्स मीटिंगशिवाय शक्यच नाही मित्रांनो. शाळेत किती इव्हेंट करा, ते वन साईड लव अफेअर होणार आहे. समोरच्या मुलीने पण हो म्हणायचं असेल माझ्यासाठीचं, तर ते हे पहिले पॅरेंट मीटिंग घेण्याची, कारण पॅरेंटला पाठवावं लागेल ना, तरच होणार आहे ना. जोक अपार्ट्स, बट मला काय म्हणायचं मित्रांनो की विद्यार्थी आणि पालकांना केंद्रात बोलवा, त्यांना समजून सांगा की MS-CIT काय जग बदललं आहे. कारण त्यांच्या मनातलं परसेप्शन हे फार जुनं आहे. वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट, त्यांना असं वाटतं की याची आत्ता काही गरजच नाही, कारण कुठलं गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे. त्याच्यामुळे कंप्लीट परसेप्शन बदलून देण्यासाठी मला असं वाटतं की पॅरेंट्स मीटिंग घ्यायला पाहिजे. मॉम हा सगळ्यात बेस्ट टूल आहे की जो तुम्ही आत्ता त्याचा एक्सरसाइज करा. कारण याच्यामध्ये चांगल्या परीक्षा आपण वेगळ्या पद्धतीने घेतो आहे. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम यांना बोलवा. अशा किट आहेत, तुम्हीसुद्धा ह्या किट ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. एक एक किट कधी आपल्या केंद्रात पाहिजे, याच्यापुढं तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये गेले ना की हीच किटने दाखवा. किंवा पॅरेंट्स आले, विद्यार्थी आले तर तुम्ही डिजिटल कॅम्प तुमच्या सेंटरमध्ये लावा सॅटर्डे संडेला, आणि फक्त मुलांना बोलवा. कारण मित्रांनो, तुम्ही रिसेंटलीच सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमधनं सगळ्यात जास्त डेटा कलेक्ट केलेला आहे, पण किती लोकांनी त्याच्यावर काम केलं हे थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे. इमिजिएटली गेल्यानंतर तुम्ही त्या डेटाला हिट करा, त्यांना बोलवा, पॅरेंट्सबरोबर बोलवा, त्यांना हे सगळं समजून सांगा की काय बदल होतो आहे, का सायबर सिक्युरिटी शिकण्याची गरज आहे. मित्रांनो, सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे यंग जनरेशन ही त्याला बळी पडते. फायनान्शियल फ्रॉड इज वन थिंग, परंतु सेक्स्टॉर्शनमुळे, आणि लहान मुलं आहेत ना, ते सांगत पण नाही पॅरेंट्सना की त्यांच्याबरोबर काय घडवलं जातं आहे. त्याच्यामुळे हा फार महत्त्वाचा विषय आहे की ज्याला आपण पॅरेंट्सना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन कधी सांगितलं तर ती समाजाची सेवा पण होईल आणि त्याच्यातनं आपला बिझनेस पण होणार आहे. त्याच्यामुळे येणारी पिढी, आणि त्याला आपल्या घरातले विद्यार्थी बळी पडू शकतात बरं का, कारण प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि ते डायरेक्टली त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे हा फार सिरियस विषय आहे आणि त्याला आपण अगदी सिन्सिअरली घेऊन लोकांपर्यंत जाण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे डिजिटल कॅम्पच्या मार्फत पोचा, वेगवेगळ्या ऑफरिंग आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत. आता होर्डिंग प्रत्येक केंद्राने लावली पाहिजे. आणि झालं काय माहिती का, आम्ही तुम्हाला बोलवतो, तुम्ही येतात, आपण गप्पा मारतो, बरं चालू आहे, बरं चालू आहे, परत इथनं गेले की आपण आपल्याच विश्वात बिझी होतो आहे आणि MKCellलाच गरज आहे, अशीच सगळी परिस्थिती होत चाललेली आहे. तर मला असं वाटतं की फार दिवस हे काही चालणार नाही मित्रांनो, कारण असं वन साईड जास्त दिवस चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा एक स्टेप पुढं यावं लागेल. आम्ही जे काही म्हणतो आहे त्याच्यातनं 4 गोष्टी तरी तुम्ही केल्या पाहिजे. नाहीतर तुम्ही असं म्हणाल मी करतोच आहे पण काहीच होत नसेल तर याच्याने फुटफॉल्स वाढणार नाही आणि ॲडमिशनही होणार नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील मित्रांनो, आम्ही जे काही ॲक्शन सांगतो आहे त्याच्यातला 10 पैकी 2 तरी करा, 3 करा, 4 करा. आणि एंटरप्रेनरला आहे ना फॉलोअप घ्यायची कधीच गरज पडत नाही बघा. पण आपलं असं एक नेटवर्क, भारी नेटवर्क आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला फोन आल्याशिवाय तुम्ही हलतच नाही. म्हणजे हे एक फार कॅरेक्टर वेगळंच तयार झालेलं आहे, मला कळतच नाही. एंटरप्रेनरला कधी कोणी फोन करतो का बरं? तुम्ही बाहेरचे सगळे व्यवसाय जाऊन बघा, उलट त्यानेच फोन करायला पाहिजे ना की अजून काय नवीन देणार आहे. आमचं कसं आहे, सगळं एकीकडनंच, सर केलं का, हो हो केलं बस. मला असं वाटतं की एक तर तुम्ही इथं जे काही ऐकता ना ते डाऊन द लाईन तुमच्या LF आणि काउन्सिलरपर्यंत किती पोहोचतं आहे मला माहिती नाही. मी तुमच्यावर टीका करत नाही बरं का, अगदी फ्रँकली तुमच्याशी संवाद साधतो आहे. आज आपण सकाळपासून जे काही बोलतो आहे थोडं तरी खाली जाऊ द्या, पर्क्युलेट होऊ द्या, नाहीतर मग काहीच फरक पडणार नाही मित्रांनो. काही संत तुम्हाला या मीटिंगलाही यावं असं वाटणार नाही, कारण बाबा येऊन करायचं काय. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की काहीतरी आपण वेगळा विचार करण्याची गरज आहे, कारण पुण्यामध्ये अपॉर्च्युनिटी पण आहे, चॅलेंजेस पण आहेत आणि एक वेगळा बिझनेस पण आपण तयार करू शकतो. त्याच्यामुळे माझी विनंती राहील, आता ह्यावेळेस आम्ही ही स्कीम दिली ना, प्रत्येकाने योग्य ठिकाणी लावलं पाहिजे, आपलं केंद्राचं नाव गेलं पाहिजे, नाहीतर आपण लोकांपर्यंत पोहोचणार कसं आहोत. नाहीतर मग फक्त आपण एकमेकांमध्ये रडत राहू मित्रांनो. आणि एंटरप्रेनर असं कधीच करत नाही. एक व्यावसायिक, एक बिझनेसमॅन ऑलवेज थिंक स्वतःचे मार्ग स्वतः काढतो. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील तसा आपण विचार करावा. कॉलेज स्टुडंटला आम्ही तुम्हाला सांगतो की कनेक्ट करा. अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एक तरी इव्हेंट तुम्ही कॉलेजमध्ये करा
आणि इंटर्नशिप स्कीम द्या. मला तुम्हाला सांगायला आवडेल, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये ज्या ज्या आपलंच इंटर्नशिपचं जे पत्र दिलं होतं, जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिला होता, तो कॉलेजने ॲक्सेप्ट केला आणि त्याला क्रेडिट पण दिले आणि तो त्याच्या मार्कशीटमध्ये पण आलेला आहे. ही गोष्ट तुम्हीसुद्धा नियरेस्ट कॉलेजला समजून सांगितलं तर ते करू शकतात आणि एक चांगला कनेक्ट हा कॉलेजबरोबर तयार होऊ शकतो. परंतु कारण येणारं विश्व हे इंटर्नशिप मॉडेलचं मित्रांनो, कारण तुम्हालाही कल्पना आहे, तुम्ही आत्ताही बघा महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारने जेवढ्या स्कीम आणलेल्या सगळ्या त्या इंटर्नशिपच्या आहेत. कारण सगळं जग आता हे याच्या पुढे इंटर्नशिपकडे जाणार आहे आणि हे मॉडेल आपण फार दिवसापूर्वी आणलेलं आहे, परंतु हार्डली काही सेंटर त्याचा बेनिफिट घेत आहेत. जसं शाळेच्या विद्यार्थ्यांना पॅरेंटच्या मदतीने आपल्याला कनेक्ट करावं लागणार आहे, तसं कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कनेक्ट करावं लागणार मित्रांनो. अदरवाईज प्रवेश होणार नाहीत. तुम्हाला असं वाटत राहील की मी बसतो आणि प्रवेश येतील, ते जग गेलं आहे मित्रांनो. कारण आपल्याला ती नीड लोकांच्या मनामध्ये एका वेगळ्या पद्धतीने तयार करावी लागणार आहे आणि समजा तुम्ही त्याला तयार नसेल तर मग तो बिझनेस पुढे नाही जाणार आहे, हे मी तुम्हाला आत्ताच स्पष्टपणे सांगू इच्छितो. कोणी त्याचं वाईट मानून घेऊ नये. त्याच्यामुळे करिअर ॲप दिला आहे, त्याचा वापर करा. कारण करिअर ॲप ही अशी गोष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त याच्यानेच आपण लाँग टर्म त्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी कनेक्ट राहणार आहोत. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही कारण आता वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामुळे कनेक्ट टू स्कूल आणि कॉलेज पुण्यामध्ये गरज आहे मित्रांनो. कारण तुमच्या जागेचे भाडे वाढत आहेत, जागा कमी कमी होत जाणार आहे, रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, सिटीतल्या लोकांना तर जबरदस्त चॅलेंज तयार होणार आहे. माझी विनंती राहील की आपले फुटप्रिंट हे आता आपण वेगळ्या पद्धतीने आत्ताच वाढवायला पाहिजे. त्यासाठी आत्तापासून म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो आहे की तुम्ही शाळेला कनेक्ट करा, कॉलेजला कनेक्ट करा. आत्ता मी म्हणेल की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सॅटेलाईट सेंटर सुरू करा कॉलेजेसमध्ये. कारण सगळ्याच विद्यार्थ्यांना तुमच्याकडे यायला जमणार नाही आहे, बिकॉज कम्युटेशन चॅलेंजेस आहेत. त्याच्यामुळे तिथं तुमचं प्रेझेन्स हा तुमच्या ह्याच्यात तयार झालं पाहिजे. त्याचबरोबर भरपूर सोशल ऑर्गनायझेशन आहेत, त्यांच्याबरोबर आपला कनेक्ट कसा वाढवता येईल, त्यांचा CSR कसा युटिलाइज करता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या कंपन्यांबरोबर पण टायअप करणं ही सुद्धा पुण्या डिस्ट्रिक्टची गरज आहे. त्याच्यामुळे इयर राऊंड बिझनेस आपण करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी क्लिकबद्दलही मागच्या वेळेस बोललो होतो, जास्त वेळ आता घेत नाही. क्लिक कोर्सला करणं का गरजेचं आहे याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु आम्ही आता क्रेडिटाईज कोर्स पण आणलेले आहेत की 9वी ते 12वीच्या CBSEच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांचे जे काही विषय आहेत त्याला मॅचिंग कंप्लीट क्लिकचे क्रेडिटाईज कोर्स आम्ही दिलेले आहेत. कारण ते त्यांना आपण देऊ शकलो तर एक चांगला कनेक्ट तयार होईल, ते विद्यार्थी येतील, बिझनेस पण होईल. कारण प्रत्येकाला त्यांना कदाचित MSITचं गरज वाटत नसेल तर नो प्रॉब्लेम, त्यांना आपण एक क्लिक क्रेडिटाईज कोर्सेस देऊयात. त्याच्यामुळे फॅकल्टी तयार करणं, जसं मगाशी वैश्वजित सर म्हटले की 31 लोकांनी सांगितलं, आता 400 लोकांमध्ये 31 लोकांनी सांगितलं तर ती काय ट्रेनिंग होणार. 31 लोकांनी हो म्हटलं आहे, किती येतील हे फक्त देवालाच माहिती असं मला वाटतं आहे. तर मला असं वाटतं की फॅकल्टी आपल्याकडे आता तयार करणं गरजेचं आहे. तुम्हीच सगळेजण करू शकता, हे आता मिथ आहे मित्रांनो. इंडिव्हिज्युअल एक्सलन्स इज मिथ. आपल्याला टीम बिल्ड करूनच अप्रोच घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे टीम रेडीनेस करणं आणि माझी सगळ्यांना विनंती राहील की X+Y फॉर्म्युला आणला पाहिजे. मिनिमम त्यांना सॅलरी द्या, मॅक्सिमम इन्सेंटिव्ह द्या. कारण ही न्यू जनरेशनला इन्सेंटिव्ह भावतो आणि आता येणाऱ्या काळामध्ये हे जनरेशन आपल्याकडे जास्त टिकणार नाही, ह्या भावनेने त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. 1 वर्ष टिकला तर फार चांगलं झालं, एवढं समाधान मानायला पाहिजे. आणि नवीन नवीन त्यांना बॅकअप क्रिएट करणं हेच ह्या व्यवसायाची आत्ताची गरज आहे. त्याच्यामुळे टीम तयार करा, त्यांना तुम्ही इन्सेंटिव्ह द्या, ते जबरदस्त काम करतील मित्रांनो. कारण जे पोटेन्शियल ह्या नवीन जनरेशनमध्ये आहे ना, ते कदाचित आपल्यामध्ये पण नसणार आहे. त्याच्यामुळे ह्या नवीन जनरेशनच्या पोटेन्शियलवर आपण काम करावं आणि त्यांच्याकडनं मॅक्सिमम बेनिफिट्स घ्यावेत अशी माझी आपल्याला विनंती राहील. आणि पुणे मुंबईमध्ये कॉम्बो पॅकेज देण्याची गरज आहे. MSIT बरोबर क्लिक किंवा क्लिक डिप्लोमा असे पॅकेज दिले तरच आपण सस्टेन होऊ शकू. दुसरं अजून हेही विनंती करतो की अजूनही आम्ही एवढं वारंवार सांगून क्लिक आपण करत नाही, कारण तुम्हाला असं वाटतं की ही क्लिक फक्त MKCLची गरज आहे, MKCL जे सांगेल तसंच करायचं. तर मित्रांनो, माझी तुम्हाला फक्त एक बदल काय असतो एक छोटी केस स्टडी सांगतो. तुम्हाला माहिती बैजूची केस स्टडी. बैजू 5 वर्षापूर्वी काय ब्रँड होता तुम्हाला माहिती आहे, म्हणजे वन ऑफ द बेस्ट लीडर. आणि कोरोनामुळे तर त्यांनी पीक गाठला आणि बेस्ट होतं, त्यांच्याकडे सगळं काही बेस्ट होतं. एक वेळ अशी आली होती की दे विल कॅप्चर एव्हरीथिंग इन दी कोचिंग इंडस्ट्री, अशी वेळ आली होती. परंतु त्यांनी भारतातल्या सिच्युएशनला पूर्णपणे बदलून नाही घेतलं. आणि काय झालं मित्रांनो, आज बघा, इट्स अ कम्प्लिटली बँक करप्ट मॉडेल.
बैजूसारख्या कंपनीचं तुम्ही आत्ताही स्टडी बघा. मी त्यांच्याविषयी बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. मी तुम्हाला फक्त एक केस स्टडी सांगतो आहे की बदललेल्या परिस्थितीमध्ये बदलायला पाहिजे होतं आणि फिजिकली जायला पाहिजे होतं, पण ते फक्त ऑनलाईन राहिले. जे मॉडेल आपण बघा सावंत सरांनी आपल्याला दिलेलं आहे की ऑनलाईन प्लस ऑफलाईन म्हणजे हायटेक आणि हायटच, हा जो मॉडेल आपण घेऊन गेलेलो आहोत, तर त्यांनी फक्त जास्त ऑनलाईनमध्ये राहिले आणि 30,000 करोडची कंपनी आत्ता बँक करप्ट झालेली आहे. जे सर मगाशी म्हटलेत ना की मॉडेल असे जात आहेत आणि असे कोसळत आहेत, कारण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे किंवा मार्केटप्रमाणे त्यांना काय पाहिजे ना ते द्यायला पाहिजे. आणि शेवटी आकाशबरोबर टायअप केलं बघा फिजिकली येण्याचा, परंतु इट कुड नॉट सर्वाईव्ह. म्हणजे ही काही होणं चांगली गोष्ट नाही मित्रांनो, परंतु तुझ्या एका केस स्टडीवरनं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण कुठल्याही भ्रमात नको राहायला की आपल्याबरोबर काही होणार नाही, कारण मार्केट इज चेंजिंग सो डायनामिकली की आपल्याला बदलावंच लागणार आहे मित्रांनो. थोडा त्रास होणार आहे, कदाचित आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाही आहे, परंतु ते बदलावंच लागेल. आणि आम्ही जे काही म्हणतो त्याच्यापेक्षा तुम्ही 10% तरी कधी ॲडॉप्ट केलं तरी तुम्हाला बिझनेसमध्ये एक चांगलं त्याचा सरप्लस येऊ शकतो. त्याच्यामुळे क्लिक ह्या व्यवसायाकडे आपण बघितलं पाहिजे, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की पुढच्या 10 वर्षात किती स्किल लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ते कोर्सेस आणत आहोत, तशा इन्व्हेस्टमेंट करतो आहे मित्रांनो. आणि तुम्ही लक्षात ठेवा, समजा आपण त्याला पॅकेज आणि ब्रँडिंग दिलं नाही तर काय होणार आहे. आत्ताची नवीन जनरेशन कशी विचार करते, एवढी स्किल आहे ना एवढी यूट्यूबवर सर्च करतो, शिकून घेतो, विषय संपला. कधी तुम्ही ब्रँड नाही दिला, पॅकेज नाही दिला, तर तुम्ही असं भरोसा नका राहू की तो तुमच्याकडे पण फक्त टॅली शिकायला येईल. सॉरी, त्याची मानसिकता कशी होत चाललेली आहे, एवढं शिकायचं झालं विषय, कशाला मी येऊ, कुठं जाऊ, वेळ खर्च करू. त्याच्यामुळे आपल्याला कधी एक पॅकेज प्रोडक्ट दिलं तर कदाचित त्यांना त्याची व्हॅल्यू वाटेल आणि ते आपल्याकडे येतील. हा फार फंडामेंटल विषय मित्रांनो, तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की मी माझी लोकल ब्रँड चालवतो, हे चालवतो, थोड्या दिवस चालतील, त्याच्यानंतर काय होणार माहिती का, ते इतकं सुट्ट होऊन जाईल की लोक त्याला घरीच सुट्ट कन्झ्युम करतील, ते कुणाकडेच जाणार नाही. सो वी विल लूज अ बिग मार्केट. हे होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून कधी जो ब्रँड वाढवला आणि एक परसेप्शन तयार केलं की स्किल शिकायचे असेल तर हे पॅकेज घ्यावं लागतं, तर लोक त्याला येतील मित्रांनो. त्याच्यामुळे हा फार महत्त्वाचा विषय आहे. नाहीतर मग हा जास्त दिवस म्हणजे कोणीच त्याच्यामध्ये अर्न करू शकणार नाही, हे मला तुम्हाला सांगायचं. त्याच्यामुळे प्लीज आपण क्लिकवर लक्ष द्या, कारण क्लिकमधनंच स्किल डेव्हलपमेंटलाही त्याच गोष्टी ज्या लागत आहेत, सारटी बार्टी अमृत महाज्योती लागणार आहेत. आय लाईक कोर्सेस जे आम्ही आणलेले त्याच्यामध्ये पण तेच नॉलेज आहे. त्याच्यामुळे क्लिकमधल्या अडीअडचणी असतील त्याच्याबद्दल माझं नाही म्हणणं नाही आहे, त्याच्याबद्दल तुम्ही आमच्यावर टीकाही करा, आम्हाला दोषही द्या, आम्ही ते इम्प्रूव्हही करू, परंतु तुम्ही क्लिकची साथ सोडू नका, कारण त्याच्याने मेजर बिझनेस लाईन वी मे लूज इन डाऊन द लाईन 10 वर्ष. आणि जे सर म्हटले ना तुम्हाला की व्हर्टिकलवर काम करा, तो MSCIT नंतर क्लिक नंतर स्किल डेव्हलपमेंट नंतर आय लाईक, हे व्हर्टिकल आहे मित्रांनो. तुम्ही याच्यावर कधी जबरदस्त काम केलं ना इतका सरप्लस येईल, कारण आम्ही बघतोय पुढच्या 10 वर्षात काय घडणार आहे. जो तग धरून राहील, जो थोडं पेशन्स ठेवेल त्याची चांदी आहे, आणि जो नाही ठेवणार तो याच्यातनं बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे आत्ता हा एक कसोटीचा क्षण आहे आणि सगळ्यांना माझी विनंती राहील की लेटस रिफोकस. आणि हे नेटवर्क आहे मित्रांनो, आपण नेटवर्क म्हणून एकत्र आलो तर नेटवर्कची स्ट्रेंथ तुम्हाला माहिती आहे की आपण जसं नेहमी एक्झाम्पल देतो की A² केला एकाचा एवढंच काम होतं, Bचं केलं तर B² होतो, परंतु A+B² केला तर काय होतं, A² पण होतो, B² पण होतो, पण 2AB एक्स्ट्रा मिळतो. आपण 400 लोक आहोत. तुम्ही त्याचा बघा काय पॉवर आपल्या इथं बसलेल्यामध्ये आहे, परंतु गेल्या काही वर्षांमधनं ना आपण ती पॉवर एक्सरसाइजच करत नाही. आपण एकमेकांमध्ये ते एकत्र येऊन एफर्टच घेत नाही, कारण प्रत्येकजण परफेक्ट नाही मित्रांनो, परंतु सगळेजण कधी एकत्र आलो ना आपण तर वी कॅन क्रिएट दी वंडर्स. आणि पुण्यामध्ये आपल्याला हे नवीन युद्ध जिंकायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. त्याच्यामुळे इथं बसलेल्या सर्व एलसींना माझी हात जोडून विनंती आहे की एकत्र येऊयात. आपण एकमेकांना कॉम्पिटिटर नको समजायला, कारण ग्लोबलायझेशनमध्ये कॉम्पिटिशन असं काही नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे प्लीज रिअलाईन आणि एकमेकांची मदत करूयात. नक्की आपण पुढे जाऊ, कारण कॉम्बो पॅकेज मी का सांगतो आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये ती लोकांना आपण सवय नाही लावली. तुम्हाला याचं दुसरं एक्झाम्पल सांगतो. मी 11वी 12वीचे कॉलेजेस कोचिंग इंडस्ट्रीने खल्लास करून टाकले. तुम्हाला माहिती आहे, नावाला राहिलेले रबराच्या शिक्केसाठी काही अपवाद असतील. याचा अर्थ काय मित्रांनो, उद्या ती इंडस्ट्री एवढी मोठी होणार आहे की त्यांनाच मान्यता येऊन जाईल, तेच
11वी-12वीची सर्टिफिकेट पण देऊन टाकतील. कारण आत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं काय चालू माहिती का मनामध्ये, बोर्डाची परीक्षा नको, कारण त्याच्याने व्यत्यय होतो JEE नीटच्या प्रिपरेशनला. सो व्हॉटेवर आपण ज्याच्या लाईफमध्ये, आपल्या लाईफ स्पॅनमध्ये जो 10वी-12वी हा मेजर माइलस्टोन होता, तो त्यांना नकोसा झालेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ब्रँडिंग चुकीच्या पद्धतीने झालं तर त्याचा कळस कुठपर्यंत गाठला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आत्ता तुमच्यासमोर आहे. दॅट इज फक्त 11वी-12वी हे नामशेष होत चाललेलं आहे मित्रांनो. आणि हे अजून जास्त दिवस चाललं तर ते राहणार नाही. आणि ही जी काही कीड आहे ती डाऊन द लाईन शाळेपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे जे तसं तिकडं घडतं आहे, कारण त्यांनी वेळेस बदल केलेले नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही क्लिकला त्या वेगळ्या अँगलने बघा, नाहीतर कन्सॉलिडेट पॅकेज शिकण्याची जी लोकांची इच्छा आहे ती राहणार नाही आहे. आणि सुट्टं जाऊन लोक यूट्यूबवर जाऊन आत्ता मला काय पाहिजे तेवढं शिकतील आणि विषय क्लोज. असं घडू शकतं बरं का. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज फोकस करा. कारण आय लाईक ब्रँड, इनक्रेडिबल लर्निंग इनोव्हेशन्स फॉर नॉलेज इम्पॉवरमेंट हा आपण प्रत्येक कॉलेजमध्ये सुरू करतो आहे. तिथं इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमची गरज आहे मित्रांनो. माझी विनंती राहील तुम्ही फक्त एक पाऊल पुढे या, एका कॉलेजला कनेक्ट व्हा, तिथं तुमचं सॅटेलाईट सुरू करा, तुम्ही आय लाईक ब्रँड चालवा, आय लाईकमधनं वेगळे बिझनेस मिळेल, त्याच्यातनं सॅटेलाईटमधनं तुमचे MSIT क्लिक होईल, कॉलेजबरोबर संबंध तयार होतील आणि एक मोठं बिझनेस आपल्याला मिळणार आहे. आणि अजूनही मल्टिपल बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि पुण्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कॉलेजेस आहेत, विद्यार्थी पण येत आहेत, त्यांची क्रयशक्ती पण चांगली आहे, त्यांना शिकायचं पण आहे. असं माहोल बाहेर महाराष्ट्रात कुठंच नाही मित्रांनो. विद्यार्थी शोध चालू आहे, विद्यार्थी येतच नाही आहेत. तुम्ही जाऊन बघा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे. त्याच्यापेक्षा आपल्याकडे चांगली परिस्थिती आहे, परंतु आपण आपला ॲपेरन्स थोडासा आता बदलायला पाहिजे. त्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून इकडं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे सिनियर कॉलेजबरोबर आय लाईकचं रिलेशनशिपने तुम्ही सुरू करा, तिथं लॅब सपोर्ट द्या. कारण मित्रांनो ज्या बिझनेस लाईन आपण तयार करतो आहे ना, MSIT, क्लिक, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटची एक मेजर बिझनेस लाईन आपण तयार करतो आहे. याच्यामध्ये सारथी असेल, अमृत असेल, आता बार्टी आणि महाज्योती लवकरच जॉईन होणार आहे. आणि माझी विनंती राहील की पुण्यामधल्या प्रत्येक ALCने याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. प्रत्येक ऑफरिंगचे 5 प्रवेश पण तुम्ही केले ना मित्रांनो, तरी तुमचं वर्षभर केंद्र चालेल, एवढं सगळे पैसे येतात निघतील. म्हणजे तुम्हाला कसलंच टेन्शन राहणार नाही. आणि 5 प्रवेश मिळवणं हे शक्य आहे मित्रांनो, कारण तेवढं टार्गेट सेगमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधी क्लिक व्यवस्थित चालवलं तर ही एक मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे याचा पॉझिटिव्ह विचार करून आपण त्या दिशेने बघावं. पण हे करत असताना जसं क्वालिटी डिलिव्हरी महत्त्वाची मित्रांनो, कारण अजूनही काही केंद्रांमध्ये तो MSITला सगळ्यात जास्त ॲप्रोच आहे. आला थोडा दिवस बसला की दे त्याला डेमो, झालं विषय क्लोज. तुम्ही आपल्या पॅरलल जी कोचिंग, मला माहिती आहे मित्रांनो 3:45 वाजलेले आहेत, तुम्हाला आता घरी जाण्याचे वेध लागलेले आहेत, परंतु थोडं तुम्ही ऐकून घ्या. आता एवढं आपण बसलो आहे तर थोडं अजून ऐकून घ्या, फक्त ऐकून घ्या, मनाला लावून घेऊ नका. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कधी मनाला लावून घेतही नाही, कारण तुम्ही आज जाऊच देत नाही ते बाहेरच्या बाहेर. कारण तुमची ओझोन लेअर आता मोठी स्ट्रॉंग झालेली आहे, ते बाहेरच्या बाहेर सगळं स्ट्रॉंग चाललेलं आहे. कारण MK सेल म्हटलं की बाबा हे काहीतरी दुसऱ्या परग्रहाचे लोक आहेत, हे फक्त ऐकून घ्यायचं असतं, त्याच्याबद्दल पुढे काही काम करायचं नाही असा आपला विचार झालेला असतो. तरी बाबा एंटरटेन म्हणून मित्रांनो क्वालिटी डिलिव्हरी म्हणजे कोचिंग इंडस्ट्री आपल्यासमोर पॅरलल उभी आहे. कुठला असा कोचिंगवाला त्या मुलाच्या बाजूला जाऊन बसतो का? नाही, तुला मी सांगतो तू हे कर, हे बाबा इथं असं क्लिक कर, किंवा हा प्रॉब्लेमला असं सोल्युशन आहे मी सांगतो तेवढं कर. उलट तो त्याला टफ अँड टफ असाइनमेंट देतो आहे, कारण त्याचं प्रगती व्हायला पाहिजे. पण आपल्या केंद्रामध्ये काही ठिकाणी कसं, मी प्रत्येकावर आरोप करत नाही आहे, परंतु काही ठिकाणी काय घडतं आहे, तू येऊच नको मीच बघतो सगळं. किंवा ते म्हणजे थोडे काय 10% प्रश्न कमी केले, 10% फेल्युअर झालं मित्रांनो. 100% प्रश्न कधी MSIT परीक्षेचे बदलले तर तुम्ही सगळे मोर्चा घेऊनच याल आपल्या ICC ट्रेड टॉवरवर. म्हणजे थोडक्यात काय झालं आहे, आपला ॲप्रोच आहे ना, तुम्ही तरी विचार करा, तुम्ही तुमच्या मुलामुलींना अशा ठिकाणी पाठवाल का जिथं क्वालिटीचं अशी वाट लावली जाते, की जिथं बाबा पास करून देतो, तुला फक्त डेमोज करायचा आहे, बाकी काही करायचं नाही, तू शिकू नको, काही येत नसतं रे बाबा, एवढं मी सांगतो तेवढं कर. मित्रांनो याच्यामुळे प्रवेश कमी होत आहेत. दिस इज दी फॅक्ट. ते आपण ॲक्सेप्ट करो का न करो, गेल्या 10 वर्षात आपण जे पेरतोय ते उगवत आहे, बाकी काही नाही आहे. अदरवाईज समाजामध्ये शिकण्याची उलट जास्त डिमांड आहे, पण आपण लोकांना तसं ॲपियर होत नाही आहे. कारण लोकांच्या मनात आणि इस्पेशली मिडल क्लासला असं वाटतं की इथं त्या व्हॅल्यू नाही मिळणार ज्या मला मिळायला पाहिजे. अदरवाईज पॅरेंट्स आर सो कॉन्शियस
ते अशा कोर्सला 100% पाठवतील, परंतु वी आर किलिंग ब्रँड विथ आवर हँड्स. जो ब्रँड तुम्ही सगळ्यांनी मिळून 20 वर्षात लाईक अ बेबी चाइल्ड ग्रो केलेला आहे, त्याला आपण रोज थोडं थोडं कट करतोय. का? कारण एवढंच हा जो लिमिटेड अप्रोच आहे ना मित्रांनो, हा आपल्याला सगळ्यांना किल करतोय. माझी तुम्हाला आणि सगळ्यात तुम्हाला मी डेंजर सांगून ठेवतो, फायनान्शियल प्रॅक्टिसेस आपण करू तेवढा आपल्या हेल्थवर आतून परिणाम होतोय, तो आपल्याला कळतच नाही मित्रांनो. आणि लँडअप वी हॅव टू पे 10 टाइम्स. कारण एज्युकेशनमध्ये जेवढं आपण गाळा मारू त्याच्या 10 पटीने आपल्याला आत्ताच पे करायला लागलं. कारण आता देवाकडे पण AI आलेलं आहे मित्रांनो. असं नाही का आता पुढच्या जन्मात देव बघेल असं राहिलेलं नाही आहे. ते पण ते तर म्हणजे पहिलेच हिशोब करून ठेवतात की बाबा यांचं काय चालू आहे, बरं लगेच पुढच्या दिवशी हिशोब सेटल. मित्रांनो, माझी विनंती राहील की ह्या बिझनेसमध्ये ना आपण इथिकली राहूयात. इथिकली राहिलो इतके दिवस म्हणून 23 वर्ष MKCL चालू आहे बरं का. आपल्यासमोर किती मॉडेल आलेले आहेत, काय प्रॅक्टिसेस चालू आहे त्याची कल्पना तुम्हाला पण आहे, आम्हाला पण आहे. परंतु आपण एक ध्यास घेतलेला आहे की वी हॅव टू बी इथिकल आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांप्रती समर्पित आहोत. आणि दॅट इज द ओनली एक धागा की जो आपल्याला इतक्या वर्ष राहतो मित्रांनो. अदरवाईज आपण एकत्र आज भेटलोही नसतो. पण मला असं वाटतं की पुढचे 50 वर्ष आपल्याला ही लिगसी ठेवायची असेल तर थोडे आपण क्वालिटीवर लक्ष देऊयात की बाबा सारथीचा विद्यार्थी आला नाही मीच बसतो सगळं. म्हणजे मित्रांनो, ज्या काही प्रॅक्टिसेस तुम्ही करताय ना, तुम्ही असं समजून घेऊ नका की त्या काही माहिती नाही आहेत. सारथीने पण स्वतः विद्यार्थ्यांना त्यांचे बसवलेले आहेत, तोही रिपोर्ट त्यांच्याकडे जातो आहे, आम्ही पण सगळं बघतो आहे. पण आम्हाला असं वाटतं की बाबा आज नाही तर उद्या हे समजून जातील. परंतु काही लोकांना असं वाटतं आहे की आता ही कोंबडी आलेली आहे, कोंबडे खाऊनच घ्या, नको अंडे खायला, कारण पुढचा दिवस काय भरोसा. परंतु मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती राहील की शासनाने हे जे प्रोजेक्ट दिलेले आहेत ना, एका विश्वासाने दिलेले आहेत. आणि आपण काय करतो आहे बाबा, म्हणजे ते बाहेरचं वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे ना की आपण त्याच्या चष्म्यातनं याच्याकडे बघतो आहे. त्याच्यामुळे ग्रॅब आला की बस सोडायचंच नाही. ही जी प्रवृत्ती आहे ना मित्रांनो, ही काही ह्या आपल्यासारख्या इतक्या चांगल्या सुशील लोकांना ते बिलकुल शोभत नाही आहे. परंतु काही ठिकाणी तसं घडतं आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती की प्लीज सर तसं करू नका, कारण त्याच्याने कुणाचंही भलं होणार नाही. त्याच्याने सगळेजणं खाली जाणार आहेत आणि तुमच्या हेल्थवर सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे मित्रांनो. तुम्ही स्वतःशी कधीच खोटं बोलू शकत नाही. तुम्ही कितीही पैसे कमवा पण तुमच्या बॉडीवर ते अफेक्ट होणार आहे. मी तुम्हाला कुणाला काही दोष देत नाही आहे, कुणावर नाराजी नाही आहे, परंतु मी जे सांगतो आहे, कारण नीती जी असते ना मित्रांनो ती फार महत्त्वाची. मित्रांनो, आपली नीती आणि आपली नीतिमत्ता आपण कायम ठेवली पाहिजे, नाहीतर काळ बरोबर त्याचा सूड उगवतोच. तुम्ही असं समजून घेऊ नका की हा काही वेगळा काळ चालू म्हणून माझं काही होणार नाही, असं काही नाही. कारण दिस इज अ एज्युकेशन बिझनेस. त्याच्यामुळे माझी विनंती राहील, लर्निंग आणि एक्झाममध्ये प्लीज तुम्ही विद्यार्थ्यांना चांगलं क्वालिटी द्या. 10 पटीने प्रवेश वाढतील. कारण उलट ग्लोबलाइज सिटीजमध्ये लोकांना क्वालिटी हवी आहे. त्याचे नवीन मॉडेल आम्ही घेऊन येतो आहे, जे तुम्हाला आम्ही रिजनल मीटिंगमध्ये सांगणार आहोत. कारण पुणेसाठी वेगळे मॉडेल आणावे लागणार आहेत, ते आम्ही 100% आणणार आहोत. परंतु आपण क्वालिटी नाही दिली तर आपला टिकाव राहणार नाही, हे सुद्धा मला इथं स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं. त्याच्यामुळे प्लीज प्लॅन फॉर नेक्स्ट 5 इयर्स. एक चांगलं बिझनेस लाईन तयार करा आणि त्याच्यातनं सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरपासून सगळ्या गोष्टी मित्रांनो करा. जे बघा, तुम्ही आज एक आपण व्हेन्यू चेंज केला आहे, सगळेजण एकत्र आलेलो आहोत, एक चांगला माहोल आहे आणि याच्यातनं ज्या वाईब्स तयार होतात ना, पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात. तुम्हालाही फील होत असेल बघा, काहीतरी एक चांगलं घडतं आहे. आणि कधी कधी असं वाटतं, कधी कधी आपल्याला डल फील होतं बघा, निगेटिव्ह फील होतं, कारण तिथल्या वाईब्स ह्या निगेटिव्ह असतात. त्याच्यामुळे आपल्या केंद्रामध्ये काय आहे याची ॲसिड टेस्ट घेण्याची गरज आहे. किंवा तिथं आपला एखादी इन्क्वायरी आली, पॅरेंट गेला, त्यांना फील होतं का बाबा की मला प्रवेश घ्यायला पाहिजे. तो फील होणं फार महत्त्वाचं. कारण मित्रांनो, सायकोलॉजिकली तिथं मला काय फील होतं ना मित्रांनो, त्याच्यावरनं मी निर्णय घेत असतो. बाकी तुमचं काउन्सिलिंग आहे, प्रोडक्ट आहे, हे सगळं ठीक आहे, परंतु तिथल्या वातावरणात मला काय फील होतं आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील, सुंदर आणि आम्ही स्वच्छ केंद्र स्पर्धा ठेवली ना मित्रांनो, त्या स्पर्धेकडे बघू नका. ते एक निमित्त आहे. त्या कारणाने आपण आपलं केंद्र स्वच्छ करू, नीटनेटकं करू, आपल्यालाही उत्साह येईल. कारण शेवटी तुम्ही ह्युमन बिईंग आहात. तुम्हालासुद्धा तिथं बसल्यानंतर त्या वाईब्स आल्या पाहिजे पॉझिटिव्ह, कारण त्याच्या आपल्या बॉडीवर चांगला आणि वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे चांगल्या वाईब्स येत असतील तर वी फील हॅपी, प्रवेशही वाढतील, चांगलं वाटायला लागेल, नाही तर सगळं उलटं सर्कल चालतं. दुसरी विनंती करतो मी तुम्हाला, कधीतरी तुम्ही एक कस्टमर म्हणून तुमच्या केंद्रात जा आणि पूर्ण लाईफ सायकलचा अनुभव घ्या. तुम्हाला चांगला आला, युअर सेंटर इज राईट.
काही वेगळा अनुभव येत असेल तर प्लीज डू द करेक्शन. तुम्हाला मी इन्व्हेस्टमेंट करा असं म्हणत नाही आहे, परंतु नीट नेटकं करणं हे गरजेचं आहे मित्रांनो, कारण त्याच्याशिवाय ह्या नवीन जनरेशनला ते अपीलच होणार नाही आहे. आपली कितीही प्रोडक्ट स्ट्रॉंग असेल, तुमची इच्छा कितीही स्ट्रॉंग असेल, पण ते जो दिखता है वो बिकता है, त्याच्यामध्ये दिसलंच नाही तिथं तसं, तर कसं काय लोक येणार ना. आणि तुम्हीसुद्धा विचार करा की आपण आपल्या मुलामुलींना अशा ठिकाणी पाठवू का जिथं डल अँड ड्राय वातावरण आहे, कोणतरी काउन्सिलर काहीतरी जनरल बोलतो आहे, बस संपला विषय. असं कधीच बिझनेस होणार नाही मित्रांनो, का तो जास्त वेळ टिकणार नाही. त्याच्यामुळे प्लीज फोकस ऑन युअर सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर, टीम बिल्डिंग, कारण टीमशिवाय याच्यापुढे आपण एवढ्या बिझनेस लाईन आपण स्वतः मॅनेजच करू शकणार नाही. त्याच्यामुळे लोक घ्या आणि ते इंटर्नशिप मॉडेलने घ्या, अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे. इंटर्नशिप इज दी की फॉर दी बिझनेस. प्रेरक निवडा, वेगवेगळे प्रेरक तुम्ही अपॉइंट करा. त्याच्यामुळे इंटर्न्स करणं आणि ब्रँड बिल्ड करणं गरजेचं मित्रांनो. मार्केटमधले ज्या कॉम्पिटिशन आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. ऑलरेडी आपण MKSL ऑफिसमध्ये त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे, त्याच्यावर आम्ही पण करेक्शन करतो आहे. ते येणार ते जाणार, तुम्ही काळजी करू नका, त्याला आपण सक्षमपणे उत्तर देऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. परंतु जी आपली पडती बाजू आहे ना, ती पण आपल्याला माहिती पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे. नाहीतर काय होतं आहे, आपण फक्त एकीकडनंच एक्सपेक्ट करतो आहे, पण दुसरी बाजू कधी आपण पक्की नाही केली तर आपला कॉम्पिटिटर त्याच्यावर अटॅक करणार म्हणजे करणार आणि जबरदस्त करणार. त्याच्यामुळे आपली जी काही वीक पॉईंट्स आहे त्याच्यावर आपण खरं काम करण्याची गरज आहे. 400 लोकांचं एवढं मोठं नेटवर्क पुण्यामध्ये कुठलंही मोठं ब्रँड आला तरी टिकू शकणार नाही. एवढी ताकद आपल्यात आहे, पण ते आपण रिअलाईज करत नाही आहे, एक्सरसाइज करत नाही. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की आजच्या मीटिंगच्या निमित्ताने काहीतरी आपण स्वतःला फील करूयात की बाबा आपण एका नेटवर्कचा भाग आहोत, आपण काहीतरी करू शकतो. आणि एकदा डिसाईड केलं ना की मी नक्की त्याला पुढे घेऊन जाईल, हा कधी विश्वास असेल ना मित्रांनो, तर नक्की आपण पुढे जाऊ. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की तुमचा रोल चेंज करा मित्रांनो. सेंटर कॉर्डिनेटरपासून तुम्ही आता थोडंसं तुमच्या मी मागच्याही मीटिंगमध्ये बोललो होतो की एंटरप्राईज म्हणून ह्या पूर्ण बिझनेसकडे बघा, कारण त्याची गरज आहे मित्रांनो. सरप्लस आहे, कारण तुमचे 20 वर्ष, काहींनी 15 वर्ष याच्यात इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आता खरं त्याच्यातनं बेनिफिट्स घेण्याची हे 10 वर्ष मित्रांनो. आणि ह्याच काळात आपण कधी मागे पडलो, रोल चेंज नाही केला, तर एक बिगेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपण लूज करून बसू. त्याच्यामुळे सर्व केंद्रांना माझी विनंती की रोल चेंज करा, थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, थोडंसं एक मोठं व्हिजन ठेवा आणि स्वप्न बघायला तर काही मर्यादा नाही ना मित्रांनो. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की रोल चेंज करा. कारण मागच्या वेळेस मी तुम्हाला हा डायलॉग कदाचित मला माहिती नाही की आठवत असेल का नाही, की जो जापनीज लोकांचा ॲप्रोच आहे बघा, की इफ एव्हरीबडी कॅन डू इट आय कॅन डू इट टू, हा जापनीज लोकांचा आहे. आणि इफ नो बडी कॅन डू इट आय मस्ट डू इट, हा एका फिलॉसॉफीने जपान उभं राहिलेलं आहे मित्रांनो. पण भारतीय मानसिकता कशी आहे, थोडीशी वेगळी मित्रांनो, की इफ एव्हरीबडी कॅन डू इट लेट देम डू इट. ते क्लिक करतायत, त्यांना करू द्या, कशाला करतो. आणि काही केंद्र तर म्हणतात 20 टाकले, प्रवेश टाकले, म्हणजे प्रवेशला आपण काय भाषा बोलतो तेही कळत नाही. तुमचे 20 टाकले, हे टाकले का प्रवेश टाकले, मला हेच कळत नाही कधी कधी. तुम्ही तरी सोबत बोलत असाल, मराठवाड्यामध्ये तर म्हणतात सर ते 20 टाकले होते, काय झालं त्याचं. अरे बाबा, काय बिझनेसमध्ये आहोत आपण, काय भाषा बोलतोय. हे शब्द पालक बघतायत, पॅरेंट्स बघतायत, विद्यार्थी बघतायत. नवीन जनरेशन एवढी हुशार आहे ना मित्रांनो, ते आपल्याला कळणार नाही. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, त्यांना व्हॅक्सिनमधनं सगळं देऊन टाकलेलं आहे, तुम्ही मानो या न मानो. त्याच्यामुळेच ते पिझ्झा मागतात, ते चॉकलेट मागतात, त्यांना हे पाहिजे, त्यांना ते पाहिजे, त्यांना गेम्स पाहिजे, त्यांना मोबाईल पाहिजे. अजूनही आपल्याला जी इच्छा होत नाही ती त्यांना का होत असेल, असा प्रश्न कधी तुम्ही शांतपणे विचारून बघा स्वतःला. माझं थेअरी अशी आहे की त्यांना व्हॅक्सिनमधनं ते दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ते, कारण मल्टीनॅशनल जे ठरवतात ना मित्रांनो, शेवटी तेच जगात घडतं. बाकी आपण सगळे मोहरे आहोत, चेहरे आहोत, बाकी काही नाही. बॅकएंडला सगळं जे चालवत आहेत तेच चालवत आहेत, ते जे म्हणतील ते आपण करतो आहे, बाजूला ठेवा. परंतु आपला ॲप्रोच असा आहे की इफ एव्हरीबडी कॅन डू इट लेट देम डू इट. आणि त्याच्या पुढचं नो बडी कॅन डू इट देन व्हाय शुड आय, मग तर काही विषयच नाही. इंटर्नशिप मॉडेल म्हटलं नाही, कॉलेजमध्ये जा म्हटलं नाही, पॅरेंट्स मिटिंग नाही, कारण कोणी करतच नाही, मग माझं काही करण्यासारखं नसणार त्याच्यामध्ये. हा जो मानसिकता आहे ना भारताची, ती एकटी फक्त मानसिकता आपल्याला ही 20व्या शतकात ठेवलेली मित्रांनो. अदरवाईज आपल्याकडे सगळं आहे मित्रांनो, फक्त आपण त्याला रिअलाईज करत नाही आपल्यातलं पोटेन्शियल.
तर माझी तुम्हाला विनंती राहील, कोणी याला काही राग मानून घेऊ नये, ही आत्मटीका आहे. कारण हे माझाही अप्रोच तोच आहे आणि तुमचाही तोच आहे की प्रत्येक गोष्टीकडे आपण असंच बघतो की एकदा त्यांचं होऊन जाऊ द्या, चाललं तर मग आपण बघू. आणि एखाद्या करत असेल तर ते म्हणतील तुला काही कळतं करे, ते असं काही करायचं नसतं, एवढं 130 कर बाबा, झाला विषय MKSL सोबतचा. आत्ता तर सगळ्यांसमोर तोही प्रश्न आहे की 130 कसे होणार किंवा ग्रामीण भागामध्ये 65 कशी होणार. माझी तर विनंती राहील मित्रांनो, हे 130 आणि 65 आहे ना, हे माझं डोकं आहे, हा BP मित्रांनो, लो आणि हाय. 130 आणि 65 ॲडमिशन जे तुम्हाला रिन्युअलचे करायचे आहेत, हे BP सारखं आहे, याला कमी नका होऊ देऊ, नाही तर त्रास होईल. 130 अचीव करावं लागणार मित्रांनो आपल्याला, कारण ती ह्या काळाची गरज आहे, आपल्या बिझनेसची पण गरज आहे. एक्सक्युजेस आहेत मित्रांनो, माझ्याकडे पण 100 कारणं आहेत, तुमच्याकडे 200 कारणं आहेत. परंतु आज आपण का भेटतो इथं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, तुम्हाला 10 डिसेंबरपर्यंत आम्ही सगळ्यांना विनंती करतो, वेळ आहे. पुढचे 2 महिने पूर्ण ताकदीने काम करा. तुमच्याकडे जबरदस्त सगळं मित्रांनो, डेटा आहे, स्ट्रॅटेजीज आहेत, फक्त एक स्टेप पुढे घेण्याची गरज आहे. 130 काय 230 पण ॲडमिशन होऊन जातील. परंतु आपण बॉकडाऊन राहिलो की बाबा आता 70 झालेत आणि पुढचे 60 होणार नाही आहे, काहीतरी करून रिन्युअल देऊन टाका. तर मला असं वाटतं मित्रांनो, पुढच्या वर्षी 50 होतील, पुढच्या वर्षी 40 होतील. तुम्हाला त्रास देण्यासाठी ते काउंट ठेवलेलं नाही आहे, परंतु आपण काही उद्दिष्टच ठेवलं नाही ना मित्रांनो, ते सस्टेनेबिलिटीच येणार नाही बिझनेसमध्ये. त्याच्यामुळे हा BP कमी करायला लावू नका, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती. 130 आणि 65 याच्या खाली BP नका जाऊ देऊ. थोडंसं हाय गेलं तर चालेल, काही हरकत नाही आपल्याला. परंतु हा जो अप्रोच आहे मित्रांनो, हा बदलण्याची गरज आहे. त्याच्यामुळे हे करत असताना सगळ्यात शेवटचे 2 मुद्दे घेतो. मी माझं प्रेझेंटेशन आज फार फास्ट पळवतो आहे, कारण आता ऑलरेडी सकाळचं सभागृह बघितलं आणि आत्ता ऑलरेडी 20% लोक बाहेर गेलेले आहेत. त्याच्यामुळे हेल्थ फर्स्ट. नाही, तुम्ही राहिले म्हणजे चांगली गोष्ट आहे. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. माझी विनंती काय मित्रांनो, की हे सगळं करत असताना आपल्या हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस मी मीटिंगमध्ये सगळ्यांना विनंती केली होती की बाबा हेल्थ चेकअप करा स्वतःचं, कारण मित्रांनो जान है तो जहाँ है. आपण स्वतःच्या हेल्थकडे काळजी नाही घेतली तर मी ज्या केसेस आपल्या नेटवर्कमध्ये बघतो आहे, यंग लोकांना त्रास होतो आहे मित्रांनो. त्याच्यामुळे स्वतःहून बाहेरून किती आपण फिट्ट असू याला काही अर्थ नाही आहे. आपण चांगल्या डॉक्टरकडे जाऊन चांगल्या लॅबमधनं टेस्ट करा बरं का. पुण्यामध्ये फ्रॉड लॅब 100% भरपूर आहे. चुकीचा रिपोर्ट येईल आणि चुकीचा रोग मागे लावतील. चांगल्या डॉक्टरकडनं सल्ला घेऊन चांगल्या ठिकाणी तुम्ही हेल्थ चेकअप करा. पैसे जातील मित्रांनो. 2 प्रवेश जास्त करायचे, काही टेन्शन नाही घ्यायचं. स्वतःसाठी करायचं, तेवढं सेल्फिश माणसाने व्हायला पाहिजे. 2 प्रवेश जास्त करायचे पुढच्या 8 दिवसात आणि सेल्फिश होऊन आपण स्वतःचं लक्ष द्यायला करायचं मित्रांनो, कारण लाईफ विल नॉट गिव्ह द सेकंड चान्स. मी जेवढ्या केसेस बघतोय ना, त्याच्यामध्ये अशा केसेस घडताय. मी तुम्हाला घाबरवायला इथं बोलत नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल अरे ते नवले सर कुठं घेऊन गेले आणि हे कुठं घेऊन चालले. माझी तुम्हाला विनंती आहे की हेल्थकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या हेल्थची, कारण स्वतःची हेल्थच नसेल तर मग काय हे एवढं पसारा आहे कामाचा काय आणि एवढ्या गप्पा गोष्टी कशाला काय राहणार आहे. त्याच्यामुळे कोणी त्याला इग्नोर करू नये. आणि याच्याबद्दल आम्ही आणि MKSLचं काही हेल्थ चेकअप तुमचं करणार नाही आहे तेही सांगून देतो. दुसरं, त्याचा काही फॉलोअप कॉल पण येणार नाही विश्वजित सरांकडनं की अहो सर ODTचे पैसे भरले का, भरतो, मग सर हे केलं का, करतो. कारण आपण फॉलोअप ही जी मानसिकता आहे ना, ही काय आपल्याला फॉलोअर मोडकडनं येतं. म्हणजे कोणीतरी मला कॉल केल्याशिवाय ना मला असं वाटतच नाही की मी करायला पाहिजे. बघा तुम्ही, असा हा विचार किती दिवस चालणार आहे. वर्षानुवर्ष आपण एक फक्त आपलं वय वाढत चाललं आहे बस. असं नाही चालणार मित्रांनो, कारण आपण पुण्यामधल्या ह्या ग्लोबल अपॉर्च्युनिटीला टॅपच करत नाही आहे, ह्या समोरून निघून चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे ना मित्रांनो, असा एक्सपिरियन्स कुणाकडेच नाही आहे. तुम्ही तुमच्या जे काही कॅपिटल ना त्याला तुम्ही कधीतरी इन्सेंटिवाईज करा, त्याला रिअलाईज करा. एवढ्या जबरदस्त स्किल्स तुमच्याकडे आहेत ज्या कॉलेजमध्ये पण नाही मित्रांनो. आज त्यांना तुमची गरज आहे, परंतु ते तुमच्याकडे येणार नाही आहेत, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागणार आहे. त्याच्यामुळे प्लीज रिअलाईज युअर कॅपिटल, तुमच्या कोर स्ट्रेंथ. कारण प्लीज लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये फक्त अकॅडमिकली स्किल घेऊन काहीच फायदा नाही आहे. ह्याही डिजिटल स्किल्स लागणार आहे, कारण ह्या स्किल्स आणि अकॅडमिक्सचं मर्जर केल्याशिवाय तुम्ही कुठंच सक्सेसफुल होऊ शकत नाही. आणि ते अकॅडमिक फॉर्मल एज्युकेशन सिस्टीमकडे आहे, स्किल देण्याचं कारण हे आपल्याकडे आहे.
ह्या दोन्हींचं पार्टनरशिप झाली तरच त्याची प्रगती होणार आहे. त्याच्यामुळे ते करत असताना हेल्थकडे लक्ष द्या, फॅमिलीचा हे इन्शुरन्सकडे लक्ष द्या. आणि जी स्टोरी मागच्या वेळेस सांगितली होती ती परत रिपीट करतो आणि थांबतो. झालं, नीरज सर माझ्याकडे आलेले आहेत की 4 पुणे म्हटल्यानंतर टाईम आणि ते नाही तर ते परत पुढच्या स्लॉटचे पैसे लावतील आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला लवकर बंदच करावं लागेल. पण तुम्हाला शेवटी मित्रांनो एवढंच म्हणायचं आहे, जी स्टोरी तुम्हाला माहिती आहे परत एकदा आठवण करून देतो. कारण सकाळपासून आज जे काही तुमच्यावर मानसिक अत्याचार सगळ्यांनी मिळून केलेला आहे त्याला काहीतरी रिलीफ देण्याची गरजसुद्धा आहे. नाही तर तुम्ही बाहेर जाऊन फार शिव्या घालायला मला की बोलवलं एवढ्या लांबून, जेवण पण दिलं आणि वरतून हा सगळा एवढा काय तो अत्याचार करायचा करून टाकला. तर असं काही नाही मित्रांनो, परंतु एक स्टोरी सांगतो. आणि मग कदाचित ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे की एक गुरु असतात आणि एक शिष्य असतात. आणि गुरुकडे शिष्य ट्रेनिंग घेतो आणि एक दिवसाच्या परीक्षेचा दिवस येतो. गुरु म्हणतो की तुला डेमो वगैरे काही मिळणार नाही बरं का, डायरेक्टली यू हॅव टू अपिअर फॉर द एक्झाम. त्याला एका ठिकाणी पाठवलं जातं जिथे एका ठिकाणी शेड असतं, शेड, आणि तिथे 100 उंट असतात. ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे. आणि टार्गेट असतं की त्या 100 उंटांना रात्री 6 ते सकाळी 6 मध्ये खाली बसवणं, एवढंच टार्गेट. विद्यार्थी फार खुश होऊन जातो की अरे हे तर मला सरांनी दिलेल्या डेमोपेक्षाही सोपे प्रश्न आलेले आहेत, संपला विषय. तो उंटांना बसवायला सुरुवात करतो, पण त्याला बेसिकली उंटांच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती नसतात. तो काही उंटांना बसवतो, बिचारे शांत असतात, बसून जातात. काहींना विशेष प्रयत्न करावे लागतात तेव्हा ते उंट बसतात. ही स्टोरी आणि तुमचा काही संबंध नाही आहे, तुम्ही एकमेकांना लावून घेऊ नका. मी उंटांविषयी बोलतोय बरं का. त्याच्यामुळे आणि काही उंट असे असतात की किती सांगितलं, किती प्रयत्न केले तर ते खाली बसत नाही. जे हसतायत ते तर MKCL विषयी असा विचार करत असतील असं मला तेही म्हणायचं नाही. थोड्या वेळाने काय होतं मित्रांनो, जे बसलेले उंट असतात ना ते उठवून जातात. रात्रभर हा खेळ चालू राहतो, काही बसतात काही उभं राहतात. हा आपला विद्यार्थी फ्रस्ट्रेट होऊन जातो. सकाळी गुरु येतात आणि चेहऱ्यावरूनच कळतात की परीक्षा कशी झाली. मग गुरु त्यांना समजून सांगतात की हे बघ, हे जे काही शेड आहे ना हे तुझी लाईफ आहे आणि हे उंट म्हणजे तुझ्यासमोरचे प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस आहेत की जे राहणार आहे आयुष्यभर. तर तू याच्यातनं काय करायला पाहिजे. एक तर तू एंड काय ठेवलं, 100 बसल्याशिवाय मी शांतच बसणार नाही. हा एका तुझ्या बॅक ऑफ द माइंडमुळे तू जे काही चालू होतं ते पूर्ण जे काही त्याचं जर्नी होती ती एन्जॉयच नाही केली. ज्यावेळेस उंट बसले तू हॅपी फील करायला पाहिजे होतं, समाधान मानायला पाहिजे होतं. त्याच्यानं तुला अजून एनर्जी आली असते, अजून 4 उंट जास्त बसू शकला असता तू. किंवा ज्यांना तू प्रयत्न केले म्हणजे तू होप नाही सोडली, थोडे प्रयत्न केले तेही बसले. परंतु याचा अर्थ जे नाही बसले त्यांना हात पण नाही लावायचा असं नाही आहे. कारण होप्स कधी सोडून द्यायचे नसतात. कीप ऑन ट्राईंग. तू त्याला पण प्रयत्न करून केला असतं तर कदाचित त्याच्यामध्ये काही बसले असते. त्याच्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की प्रत्येक अशा घटना आपल्यासमोर घडत जाणार आहेत, हे चॅलेंजेस येत जाणार आहे. आपण जिथं चांगलं होईल त्याला समाधानी मानलं पाहिजे, परंतु नाही झालं म्हणून दुःखी होता कामा नये. आणि कीप ऑन ट्राईंग आणि होप कधी गमवू नये, हे खरं याच्या मागचं सूत्र आहे. कारण लाईफ ही अशीच चालणार आहे मित्रांनो, जर्नी अशी चालणार आहे. कुठलाच एक दिवस असा येणार नाही आहे की आपल्या मनासारखं सगळं होईल, असं कधीच होत नाही. द मोमेंट असं वाटायला लागलं की लगेच नवीन चॅलेंजेस, काही उंट उभं राहतं आपल्यासमोर. बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा. त्याच्यामुळे ह्या जर्नीमधनं आपल्याला त्याला टॅकल करण्याची आपली फक्त जी स्किल्स आहेत त्या जितक्या आपण शार्पन करत जाऊ तेवढं जास्त आपल्याला हे येईल. त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत जे 130चं आता होत असेल, मला कल्पना आहे की याच्यातले काहीच 130मध्ये काहीच उंट खाली बसलेले आहेत, अजून काही उंट बसलेले नाही आहेत. आपल्या हातात 1.5 महिना आहे मित्रांनो. शांतपणे प्रयत्न करा, होप लूज करू नका. कन्सिस्टन्स प्रयत्न केले तर 100% तुम्हाला यश येईल. आणि ते यश येण्याकरता आणि तुम्ही सगळेजण आज इथं आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद देतो. आणि चांगल्या पद्धतीने ह्या पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण व्यवसाय करूयात अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि मी जे काही आत्तापर्यंत बोललो असेल कोणी त्याला मनाला लावून घेऊ नये, मला कुणाला दुखवायचं नाही आहे. परंतु जे घडतं आहे ते सांगणं माझं कामसुद्धा आहे, ते सांगण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. याच्या उपरोक्त जे तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही निर्णय घ्यावा. कारण शेवटी तुम्हाला इथं टच झाल्याशिवाय काहीच घडणार नाही आहे. बाकी कितीही एक्सटर्नल फोर्सेस लावले गेले, कितीही प्रेशर लावलं गेलं, अनलेस अँड अंटील तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की बाबा आता मी हे करायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही 100% ती गोष्ट अचीव करू शकाल अशी मला अपेक्षा आहे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे प्रेझेंटेशन थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.